Hi, my name is Sachin Takmare and you are welcome to the 12th video of this series. तर मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की CNN म्हणजे काय, CNN कसं काम करतं, CNNला AIचे डोळे का म्हणतात, CNNमुळे AIला डोळे मिळाले आणि लगेचच CNN हे जग पाहू शकत नव्हतं. कारण दिसणं आणि पाहणं यात खूप मोठा फरक आहे. तर दिसणं आणि पाहणं यातला फरक आपण आता छोट्या एक्झाम्पलमध्ये समजून घेऊ. समजा एक लहान मूल नुकतंच जन्माला आलं आहे. ते आपल्या भोवतालच्या सर्व गोष्टींकडे बघतं. आई, बाबा, वस्तू, प्रकाश, खेळणी. म्हणजेच त्याला सर्व काही दिसतं, पण त्याला ते खरंच कळतं का? की ही आई आहे, हा बाबा आहे, ही खेळणी आहेत. तर नाही. तर सुरुवातीला बाळ फक्त बघत असतं, पण त्याला काही समजत नसतं. हळूहळू तेच चेहरे, तेच आवाज, तेच ऑब्जेक्ट्स परत परत पाहतं आणि बाळ त्यात रिलेशन तयार करायला लागतं. हा चेहरा म्हणजे आई, हा आवाज म्हणजे बाबा, ही वस्तू म्हणजे खेळणी. अशा प्रकारे बाळ दिसण्यापासून पाहण्यापर्यंत जातं. म्हणजेच जेवढं जास्त जग आपण त्याला दाखवतो, तेवढं जास्त जग त्याला हळूहळू कळत जातं. अगदी तसंच AIमध्ये पण झालं. CNN मुळे AIला दिसायला लागलं, पण त्याला समजायला अजून डेटा आणि एक्सपिरियन्स लागणार होता. तर हा AIचा दिसण्यापासून ते पाहण्यापर्यंतचा प्रवास आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. 2005 ते 2008च्या काळात कम्प्युटर्सना किंवा AIला काहीच पाहता येत नव्हतं. CNN अल्गोरिदम किंवा आर्किटेक्चर्स खूप भारी होते, पण पाहायला शिकवण्यासाठी खूप साऱ्या डेटाची आवश्यकता होती. तेव्हा स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीच्या ली नावाच्या एका तरुण प्रोफेसरने एक वेगळाच विचार केला. त्या म्हणाल्या, प्रॉब्लेम अल्गोरिदममध्ये नाही तर डेटामध्ये आहे. जर एका लहान मुलाला जगाची ओळख करून द्यायची असेल तर त्याला हजारो गोष्टी आपण त्याला शिकवतो, दाखवतो, मग मशीनला का नाही? तर ली यांनी इंटरनेटवरून करोडो इमेजेस डाउनलोड केल्या, ज्याला त्यांनी इमेज नेट असं नाव दिलं. जो डेटा सेट नंतर खूप फेमस झाला, ज्यामध्ये 14 मिलियनपेक्षा जास्त इमेजेस होत्या आणि त्या 10,000 वेगवेगळ्या कॅटेगरीजमध्ये होत्या. त्या एका विशिष्ट पद्धतीने ऑर्गनाईज केल्या गेल्या होत्या, जसं सजीव, निर्जीव, लिव्हिंग, नॉन लिव्हिंग. त्यामध्ये ॲनिमल्स, प्लांट्स, ॲनिमल्समध्ये समजा डॉगमध्ये त्याच्या ब्रीड्स जसं जर्मन शेफर्ड, बुलडॉग वगैरे वगैरे अशी ऑर्गनाईज केलेली इमेजेसची माहिती मांडली होती. आणि हे सर्व अशा पद्धतीने ऑर्गनाईज करणे आणि 14 मिलियन फोटोजला लेबलिंग करणे म्हणजे त्याचं वर्णन करणे त्या एका एकट्या प्रोफेसरला पॉसिबल नव्हतं. म्हणून ह्या लेडी प्रोफेसरने एक आयडिया केली. तिने क्राऊड सोर्सिंग कन्सेप्ट वापरला, ज्यामध्ये फिफिली यांनी अमेझॉन मेकॅनिकल ट्रंक ही सर्व्हिस वापरली. म्हणजे जसं आपण एखादा कॅप्चा सॉल्व करतो की इमेजमध्ये सायकल कुठे आहे ते सांगा, इमेजमध्ये ऑब्जेक्टचं नाव सांगा, वगैरे वगैरे. असं लोकांकडून इमेजचं लेबलिंग करून घेतलं व हा एवढा मोठा डेटा सेट तयार झाला. यानंतर या डेटा सेटचा बेस्ट यूज करण्यासाठी 2010मध्ये एक ग्लोबल कॉम्पिटिशन सुरू झाली. त्याला म्हणतात ILSVRC 2010 चॅलेंज, इमेज नेट स्केल व्हिज्युअल रिकग्नायझेशन चॅलेंज. म्हणजेच इमेज नेट डेटा सेटवर आधारित एक मोठं ग्लोबल कॉम्पिटिशन, ज्यामध्ये मशीनला इमेजेस ओळखायला शिकवलं जाऊ शकत होतं. AIसाठी हा एक ऑलिम्पिकसारखा कॉम्पिटिशन होता. हजारो रिसर्चर्सनी यामध्ये भाग घेतला व वेगवेगळे मॉडेल्स वापरून रिझल्ट काढायला सुरुवात केली. दरवर्षी हे कॉम्पिटिशन असायचं आणि प्रत्येक वर्षी बेटर मॉडेल्स बेटर रिझल्ट्स द्यायला लागले आणि मॉडेल्समधील एरर हळूहळू कमी होऊ लागला व 2012मध्ये ॲलेक्स नावाच्या रिसर्चरने ॲलेक्स नेट हे CNN आधारित एक मॉडेल तयार केलं, ज्यामध्ये एरर रेट 26% डायरेक्ट 16% आला व पुढे हा रेट 2.5 पेक्षाही कमी आला, जो ह्युमन एरर
ह्युमन एरर रेट 5पेक्षाही कमी आहे. म्हणजे ह्युमनचा एरर रेट 5 आहे आणि मशीनचा एरर रेट 2.5 आहे. त्याच्यानंतर ॲलेक्सनेट सारख्या बऱ्याच रिसर्चर्सनी आपले आपले मॉडेल दिले, जसं की मोबाईल नेट, रेजनेट, अजून बरेच. त्यांना प्री ट्रेंड मॉडेल म्हणतात, जे कोणत्याही इमेजमधील एजेस, कॉर्नर, टेक्स्चर, शेप्स किंवा ऑब्जेक्ट्स ओळखू शकतात किंवा पाहू शकतात. पण आता प्रश्न आला, समजा माझ्या छोटा प्रॉब्लेमसाठी हे मॉडेल्स कसे वापरायचे? ह्या सर्व मॉडेल्सनी वापरलेल्या शिकलेल्या गोष्टी पुढे कशा न्यायच्या? म्हणजेच 10वी शिकलेलं मॅथ्स आपण 11वीला गेल्यावर पुन्हा पहिल्यापासून शिकत नाही, तर ते तिथून पुढे शिकतो. याच कन्सेप्टला AI मध्ये ट्रान्सफर लर्निंग असं म्हणतात. जसं तुम्हाला सायकल चालवताना आलेलं बॅलन्स करायचं स्किल तुम्ही बाईक चालवताना यूज करता. म्हणजेच तुम्हाला जर सायकल चालवायला येत असेल तर तुम्ही बाईक चालवायला लगेचच शिकता. इथे AIच्या भाषेत याला ट्रान्सफर लर्निंग असं म्हणतात. ट्रान्सफर लर्निंग म्हणजे काय? तर ट्रान्सफर लर्निंग ही एक टेक्निक आहे, ज्यामध्ये एका टास्कसाठी ट्रेन केलेलं मॉडेल दुसऱ्या रिलेटेड टास्कसाठी पुन्हा वापरलं जातं. म्हणजेच प्रत्येक वेळी CNN मॉडेल स्क्रॅचपासून किंवा सुरुवातीपासून ट्रेन करण्याऐवजी आपण आधीच ट्रेन केलेलं मॉडेल वापरतो. जे मॉडेल आपल्या प्रॉब्लेम बरोबर थोडंफार मॉडिफाय करून वापरू शकतो. जसं आपण PPT बनवताना सुरुवातीपासून बनवण्याऐवजी आपण टेम्पलेट वापरतो आणि आपल्या कॉन्टेंटनुसार आपण त्यामध्ये चेंजेस करतो. तसं सेम ट्रान्सफर लर्निंगमध्ये कमी डेटामध्ये आपल्याला चांगली ॲक्युरेसी मिळू शकते किंवा ट्रेनिंग फास्ट होऊ शकतं, कम्प्युटेशनल कॉस्ट कमी होते. ट्रान्सफर लर्निंग वापरण्याचे 2 अप्रोच किंवा 2 प्रकार असतात. पहिला, जिथे आपण प्री ट्रेंड मॉडेलचा बेस फ्रीज करतो, म्हणजे बेसिक लेयर्स चे वेट्स बदलत नाही, फक्त शेवटचे काही आउटपुट संदर्भातील वेट्स लेयर्स बदलून आपण आपल्या डेटा सेटवर ट्रेन करतो. जेव्हा आपला डेटा सेट छोटा असतो तेव्हा आपण हा अप्रोच वापरतो. दुसऱ्या अप्रोचमध्ये जिथे आपण काही बेसिक टॉप लेयर्स अनफ्रीज करतो, त्यांना आपल्या नवीन डेटा सेटवर पुन्हा ट्रेन करतो. त्यामुळे नवीन डेटा मॉडेल अडॅप्ट करू शकते. ही पद्धत आपण तेव्हा वापरतो जेव्हा आपल्याकडे डेटा सेट मोठा असतो. थोडक्यात ट्रान्सफर लर्निंग म्हणजे आधी शिकलेलं ज्ञान वापरून पुढचं ज्ञान घेणे. CNN आर्किटेक्चर सर्व प्रकारच्या डेटावर वापरल्यानंतर सायंटिस्टच्या असं ध्यानात आलं की CNN ग्रीड डेटा म्हणजेच इमेज डेटावर चांगलं काम करू शकतं, पण इतर काही टाईपच्या डेटावर ते योग्य रिझल्ट देत नाही. तर रिसर्चर्सनी यावर आपला रिसर्च सुरू ठेवला व CNNच्या पुढचं आर्किटेक्चर इन्व्हेंट केलं. त्याचं नाव आहे RNN, रिकरंट न्यूरल नेटवर्क. तर पुढील व्हिडिओमध्ये आपण RNN म्हणजे काय आणि ते कसं काम करतं हे पाहणार आहोत. मित्रांनो, या स्टोरी टेलिंग सिरीज न्यूरॉन्स टू ChatGPT, न्यूरॉन्सपासून ते ChatGPT पर्यंतचा संपूर्ण प्रवास आपण सोबत करत आहोत. तर या प्रवासामध्ये आपण अर्ध्यापर्यंत येऊन पोचलो आहोत. राहिलेला अर्धा प्रवास माझ्यासोबत कंटिन्यू करायचा असेल तर फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या त्या मित्रांसोबत शेअर करा ज्यांना AI शिकण्यात इंटरेस्ट आहे. पुन्हा भेटूया याच सिरीजच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय.